नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो. आणि आज आपण अशीच एक सक्सेस स्टोरी बघणार आहोत. ते म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील रील स्टार यांना आपण अपना टाइम आएगा या सिरीजच्या अंतर्गत आपण बोलवत असतो, ज्यामध्ये आपण आपल्या भागातील रील स्टार, युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपल्या सोबत आहे जालना जिल्ह्यातील एक ग्रामीण भागातून आलेली रील स्टार जोडी, रोहित भाऊ आणि त्यांच्या मिसेस. तुमचं नाव, मला दोघांचं एकदा नाव आणि परिचय आपल्या प्रेक्षकांना द्या. माझं नाव रोहित उगले, राहणार गुरुपिंपरी, तालुका घनसंगी, जिल्हा जालना. माझं नाव कल्पना उगले. हा, गुरुपिंपरी राहणार. गुरुपिंपरी. रील्स बनवायला तुम्ही कधी सुरुवात केली आणि कोणाकडे बघून सुरुवात केली? मी 2 वर्षापूर्वी रील्स बनायला सुरुवात केली. तर सुरुवातीला असा विषय झाला, जे आपले मित्र असतील, काही पाहुणे असतील, त्यांचं म्हणणं आलं की आपला पाटील समाज आहे, आपल्यामध्ये व्हिडिओ काढीत नसता, रील्स काढीत नसतात. बरोबर. खूप अडचणी आल्या. पण योगायोग असा आला, माझा मित्र अविनाश उगले आहे, त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला. तर आपल्याला व्हिडिओ काढायचे, तर काढले तर चालतील का? बरोबर. पण तो म्हणला काहीच प्रॉब्लेम नाही. तर तिथूनच माझी सुरुवात झाली रील्स काढायला. 2 वर्षापूर्वीपासून. 2 वर्षापासून तुम्ही सुरुवात केली. मग लग्नाचा काही कोइन्सिडन्स, म्हणजे तुमचं कसं, लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज वगैरे? तुमची कशी भेट झाली काय वगैरे? अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. तर हे म्हणजे आपल्या नात्यावरच समजा सोयरपणाचाच विषय. तर विषय निघला की इथे इथे सोयरीक आहे, इथे इथे मुलगी आहे. मग तिथून पुढंच लग्नाचा विषय झाला आणि मग लग्न झालं 2015ला. कोणी पसंत केलं होतं? तुम्ही यांना पसंत केलं का तुम्ही यांना पसंत केलं होतं? मीच त्यांना पसंत केलं. तुम्ही पसंत केलं? आम्ही दोघांनी बी एकमेकाला पसंत केलं. बर. पण विषय असा झाला, माझी थोडी परिस्थिती जरा जेमतेम चांगली होती आणि जी थोडी साधारण होती. बरं. तर घरचे म्हणले आपल्या घरी एवढी शेती आहे, बरोबर, आणि दिसायला बी तू ऍक्टिव्ह आहे, असं तसं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तुला हुंडा वगैरे पाहिजे समजा जास्त वगैरे असं म्हणून. तर जमीन वगैरे जास्त असल्यामुळं तर आपले घरचे म्हणले मग आपल्याला हुंडा वगैरे पाहिजे. तर मग परिस्थिती थोडी साधारण असल्यामुळे आमचे घरचे म्हणे की नाही, ते आपलं हुंडा वगैरे देऊ शकत नाही, त्यामुळे आपलं कॅन्सल. मी म्हणलो तसं नसतं, आपलं कसं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी सारख्या नसतं भेटत. तर त्यामुळे मग आपण समजून घेतल्या गोष्टी. बर. पण हुंडा राहिला कुठं? आता त्यांनी तुम्हाला एवढी सोन्यासारखी मुलगी दिली ना. तर राहिला हा हुंड्याचा विषय. तर मग इथे मामा जरा चांगली परिस्थिती आहे त्यांची. तर मग त्यांनीच याच्या वडिला सहकार्य केलं. तो हुंडा त्यांनी दिला आणि नंतर मग यांनी ते समजा हे केलं, फेडला नंतर समजा. बर. मग आता कसं काय वगैरे तुमचं काही व्यवस्थित सगळं चाललंय? हो, आता सध्या व्यवस्थित चालू आहे. शेती करून आपण रील्स काढतो. शेती करून बरोबर. तुमची नर्सरी पण आहे? हा, नर्सरी आहे माझ्याकडं. माझ्या नर्सरीचं नाव रामफळ रोपवाटिका आहे. आणि माझ्याकडं मोसंबीचे रोप आहेत, संत्रा आहे, लिंबू, जाम वगैरे इतक्या प्रकारे रोपं आहेत. आणि खरंच शेतकरी व्यक्ती असा आहे की त्याला एका प्लॉटफॉर्म जमत नाही, कारण सगळीकडेच बघावं लागतंय. कारण कसं असतं, निसर्ग कधी साथ दिला नाही तर मग हा प्लॅटफॉर्म आपण जो आता निवडलाय, रील्सचा कॉमेडी विषय असेल, प्रेक्षकाला मनोरंजन करण्यासाठी हा विषय मला खूपच आवडलाय. तर पहिलं भरपूर अडचणी आल्या. आता तुम्हाला सांगितलंच मी, बरोबर, की मला गावकऱ्याचं, मित्राचं भरपूर जणांनी टॉर्चर केलं. बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की तू असे व्हिडिओ काढतो. पण मी एकच विचार केलाय, उदयनराजे भोसले यांचे कशा प्रकारे समजा व्हिडिओ आहेत, पण आपले तसले व्हिडिओ नाहीत. बरोबर. तो एक विचार मनात ठेवला मी. अच्छा. आणि आज इथपर्यंत आलोय ह्या प्रश्नामध्ये. बर. शेतीला जोड व्यवसाय असला पाहिजे असं तुम्ही सांगितलं, पण मग हे रील्सचाच प्लॅटफॉर्म निवडावा असं का वाटलं तुम्हाला? रील्सचा प्लॅटफॉर्म हा जो आहे, हा मला म्हणजे खूपच सोपा वाटला. याला कसलंही मेहनत करायचं काम राहत नाही. फक्त आणि फक्त आपल्या डोक्याचा भाग आहे. जर आपण हा डोक्याने जर केलं तर नक्कीच माणूस सक्सेस होऊ शकतो, असं मला याच्यावर दिसून आलंय. मेहनत नाही असं तर म्हणता येणार ना, खूप मेहनत लागते. एक मी तर बऱ्याच लोकांचे पॉडकास्ट घेतले, त्याच्या एक रील्स साठी 2-2, 3-3 तास लागतात, शूटिंग करावं लागतं, वेळ तर भरपूर जातो. मग तुमचं काम बुडत असेल, घरच्याचा विरोध होत नाही का? ती मेहनत वेगळी आणि ही मेहनत वेगळी. डोक्याची मेहनत, अंग मेहनत नाही, जास्त अंग मेहनत नाही. कारण कसं असतं,
आपण ज्यावेळेस गुंतवणूक कमी आहे. आपण ज्यावेळेस शेतीमध्ये काम करतो तर आपल्याला सगळे आपले कपडे भरतात, पॅन्ट वगैरे समजा हे करून आपल्याला काम करावं लागतं, खुरपण सगळा घाम जातो. पण याला कसं आहे, फक्त डोक्याची मेहनत आहे. बरं, याला अंग मेहनत नाही. म्हणजे या ठिकाणी बघू शकता आपण की रील्स, सोशल मीडियाला देखील आपण एक जोड व्यवसाय म्हणून बघू शकता. हे रोहित भाऊच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात येतं. तर किती काळ लागला बरं तुम्हाला हे तुम्ही समाजाच्याकडे बघतानाच? फक्त दृष्टिकोन आपला असा असला पाहिजे की नाही याच्यामधून आपण 100% करणारच, आपल्याला याच्यातून मी पैसे काढणारच, नाही तर मग आपण एक टाइमपास म्हणून केलं तर सोशल मीडिया देखील आपल्यासोबत टाइमपासच करत असतो. तुम्ही सांगितलं की तुम्ही सोशल मीडियाला एक सेकंड बिझनेस म्हणून बघितलं, व्यवसाय म्हणून बघितलं, जोड व्यवसाय. तर किती काळ लागला तुम्हाला पहिलं अर्निंग करायला, आणि आता कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला पैसे येतात, आणि पहिलं अर्निंग किती होतं? तर मला जवळपास 1.5 वर्ष लागलं अर्निंग, म्हणजे माझं पेमेंट चालू व्हायला. युट्यूब, फेसबुक असेल, इंस्टाग्रामवरून प्रमोशन असेल, तर भरपूर अडचणी आल्या. पण माझी एक जिद्द होती की आपण याच्यामध्ये 100% सक्सेस होणार. कारण कसं असतं, माणसाने जर जिद्द ठेवली तर नक्कीच माणसाचं ध्येय सक्सेस होतं असं तरी मला वाटतंय. कारण मी बऱ्याच जागेवर माझे जे काम असतील त्याचा प्रयत्न केला तर माझे सक्सेस झालेले आहे. जिद्द माझी होतीच, त्यामुळे हे सक्सेस झाले. तर माझे फेसबुकवरून अर्निंग पहिली एक $10 झाली एक 15 दिवसामध्ये. एक 4-5 हजार रुपयाच्या आसपास सगळी अर्निंग झाली. फेसबुकचे डॉलर माझे 10-15, युट्यूबचे 10-20, दुसऱ्या युट्यूबचे 10-20. तर माझे 3 चॅनल आहेत. एक कल्पना रोहित 888 हिच्या नावावर आहे, दुसरे कल्पना रोहित ते पण हिच्याच नावावर आहे, आणि फेसबुक ते पण हिच्याच नावावर आहे. कल्पना रोहित 888 सांगितलं नंतर 888चा काय संबंध? 888 असं नाव बऱ्याच रील्स मध्ये बघतो, तर त्याचा काय कनेक्शन वर? त्याचा कनेक्शन असं आहे की आजच्या तरुण पिढी जी आहे, आपले श्री गजानन भाऊ तो स्वर्गीय यांचा विषय असेल, यांचं दृष्टिकोन, आपले जे तरुण मंडळी आहे खूप, म्हणजे जे ट्रिपल जे नावाचं अक्षर आहे, अंक आहे, हे जे खूप तरुण लोक गाडीचा नंबर होता, नंबर त्याला खूप पसंती करतात, लोक करतात. तर त्यामुळेच माझ्या मनाला ते वाटलं, आणि मी माझ्याच मनाने विचार केला की आपल्या जी आयडिया आहे कल्पना रोहित, याला शेवटला अंक आपल्या गजूभाऊचा ट्रिपल जर दिला तर नक्कीच आपल्या आयडियाला लोक पाहतील. त्या हिशोबाने त्याचं ट्रिपल आपण केले. बरं, हे सगळं तुम्ही ठरवलं की त्यांना पण याच्या विचारामध्ये घेतलं? तुम्हाला आवडत होतं का आपण रील्स बनवावं पहिल्यापासून, का यांनी तुम्हाला फोर्सफुली केलं की? आवडत नव्हतं. त्यांनी तर मला सांगितलं की बिहाइंड कॅमेरा की तुम्हाला खूप स्टेजची वगैरे आवड होती, तुम्ही भाषण वगैरे करत होतात अगोदर शाळेमध्ये करत होते, पण असं जास्त पाहुण्याचं म्हणजे घरच्यांना आवडत नव्हतं म्हणून तुम्हाला आवडत नव्हतं. मला पण आवडत. पण आता यांनी तुम्हाला संधी दिली तर आता कसं वाटतं? बाबा तुम्हाला स्टेजवर दिलं, एवढं मोठं खुलं व्यासपीठ उपलब्ध करून हे सपोर्ट करतात बाबा. बऱ्यापैकी आपण बघतो की काही लेडीजना काहीतरी करायचं असतं, त्यांचे घरचे करू देत नाहीत, पण तुमच्या नशिबानं तुम्हाला चांगला जोडीदार मिळाला की तुम्हाला सगळं, म्हणजे हे आहे की बाबा तू काही कर, समोर आहे, कॅमेरा समोर आहे, ऍक्टिंग कर, हे असं सगळं बोलतात. तर कसं वाटतं? तर पहिली गोष्ट म्हणजे तिचे घरचे मनाचे कल्पना कधीच व्हिडिओमध्ये येऊ शकणार नाही, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे की माझी मुलगी लय लाजळी, तिचे घरचे म्हणायचे, आई असेल, वडील असेल, नातेवाईक असेल. पण योग असा आलाय, कसं असतं, जोडीदाराने समोरच्या व्यक्तीला सपोर्ट जर केला तर नक्कीच त्या व्यक्तीला ध्येय मिळतं आणि तो व्यक्ती सक्सेस होऊ शकतो. हा एक माझा आत्मविश्वास आहे, आणि त्यामुळे ती सुद्धा माझ्या पावलावर पाहून आता चलते असं मला हरकत नाही. आणि खूप छान प्रकारे तुम्ही तर बघितलं असं रील्स मध्ये. तुम्ही जेव्हा बोलता वगैरे बघतात, आपल्या इकडं पहिली जुनी म्हण होती की प्रत्येक यशस्वी माणसामागे एक खंबीर स्त्रीचा हात असतो. पण आता तसं काळ नाही. जर दोघांनी एकमेकांनी सांभाळून प्रत्येक गोष्टीमध्ये, महागाई वगैरे एवढे, दोघांनी जर काही केलं तरच माणूस तो सक्सेस होऊ शकते. एक चाकाने काही होत नाही आता, बरोबर, ठीक आहे नाही. दोन्ही चाकाने जर बरोबरीने गाडी ओढली तरच आपली गाडी पुढे जाऊ शकते. आणि आम्ही बघतो की तुम्ही त्यांना किती खंबीरपणे साथ करताय. पण आता हल्ली मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही दिसत नाही, त्याचं काय कारण? आता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसत नाही त्याचं कारण की आता जास्त कामाचा व्याप वाढला, नर्सरीची जास्त लागवड झाली. नर्सरीचं ना आता सीझन सुरू झालेलं आहे आपलं रोपाचं. तुम्हाला सांगितलं मी आता व्हिडिओमध्ये की आपल्याकडे नर्सरी आहे आणि शेतकऱ्याचं सीझन ह्या टायमाला. बरं, आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमच्या नर्सरी बद्दल सांगा की नर्सरीमध्ये काय काय मिळतं आणि कुठपर्यंत तुम्ही डिलिव्हरी देऊ शकता, कुठून लोक येतात?
आपल्याकडे मोसंबी, संत्रा असेल, रंगपूर खुंटावरली असेल, सगळ्या प्रकारच्या व्हरायट्या मिळतात. तर मित्रांनो, खरंच खूप खात्रीशीर आहे आणि चांगलं आहे. नक्कीच जालना घनसावंगी रोडवरतीच यांची नर्सरी आहे. जालना परिसरातून जर कोणालाही रोपे लागत असतील, अतिशय खात्रीशीर आणि दर्जेदार क्वालिटीचे रोपे त्यांच्याकडे उपलब्ध असतात. आपण डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये देखील त्यांचा नंबर देणार आहोत. तर या नंबरवरती कॉल करून तुम्हाला कोणत्या प्रकारची रोपे लागली तर अगदी विश्वासाने त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. आणि दुसरा प्रश्न, आपल्याकडे जी नर्सरी आहे हिच्यावर लायसन धारक आहे. खुद माझ्या नावावरती लायसन आहे. तुम्हाला कोणतेही फोन सबसिडी वगैरे पण सबसिडी वगैरे काढायची असेल तर ते आपल्याकडे सगळं बिल वगैरे तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. माझी पूर्ण खात्रीशीर आहे. बिलकुल. कोणत्याही सर्व शासकीय सबसिडीसाठी देखील ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. तर माझा दुसरा प्रश्न आहे तुमचा, नर्सरीच्या जोडीनं आता हे रील्स बनवताय तर कोणतं बरं वाटतं, शेती की रील्स? नाही, कशाला प्राधान्य द्याल तुम्ही? सगळ्यात जास्त तर शेतीला प्राधान्य देणार आपण. कारण आपला शेती हा खानदानी आहे आणि हा व्यवसाय कधीच मागे राहणारा नाही. कारण शेतीला जर कष्ट असले आणि पाणी जर जास्त असलं तर शेती इतका माणूस राजा कोणताच नाही असं तरी मला वाटतंय. आणि हा जो व्यवसाय आहे हा बी खूप चांगला आहे. पण ह्यो व्यवसाय जो आहे कसं असतं, नेटवर्कचा विषय असतो, हा कधी बंद पडेल हे सांगता येत नाही. पण हा बी व्यवसाय चांगला आहे. तर शेती किती आहे तुमच्याकडे सध्या? तर माझ्याकडं एक 8 एकर शेती आहे आणि पूर्ण बाग आहे ती. 2 विहिरी आहे, 2 बोर आहे आणि 1 शेततळ आहे. तुमच्या मागील बऱ्याच काही रील्स मध्ये आम्ही बघितलं की तुम्ही बापूचं पात्र करत आहात. हो, बापूचे पात्र बघितले. तुमच्या अविनाश सोबत काही रील्स येतात. तर अविनाश तुमचा कोण लागतो आणि एकत्रित तुमच्या रील्स असतात, तर ते कसं तुम्ही करता बापूचं पात्र आपण करावं असं काय वाटलं? हा, अविनाश हा माझा जवळचाच मित्र आहे आणि खूप जीव लागतला मित्र आहे. म्हणजे संघच आम्ही कधी मध्ये ताटामध्ये जेवतो असं मला हरकत नाही. तर अविनाश एक दिवशी सहज मला म्हणला की आपण रील्स काढत जाऊ, पण तू आपल्या बापूजीचं पार्ट घेतो का? बापूजीचं म्हणलं तर आपलं साध्या भाषेमध्ये म्हणतात एक म्हाताऱ्याचं पार्ट किंवा आजोबाचं पार्ट. तर ह्या रूपामध्ये आपण रील्स काढत चाललं का? मी म्हणलो काहीच अडचण नाही. तर खूप म्हणजे अशी ओळख झाली. आता कुठं जरी गेलो मी अविनाश सोबत तर भरपूर लोक मला बापूजी ह्या नावाने ओळखतात. आता हे जो माझा लुक आहे ह्या लुक सहसा मला कोणी जास्त ओळखत नाही. पण बापूजीचा लुक असल्यामुळे म्हणजे असला बरं दिसलं की लोक असं ओळखतात. बापूजीची कल्पना तुम्हाला कुठून सुचली की बाबा ही स्क्रिप्ट आपण अशी करावी? माझा एक मित्र आहे पुण्याच्या साईडला, तो व्हिडिओ एक मी बघितला होता मागच्या एक 7-8 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये मला त्यांच्या आजोबाचा पार्ट खूप आवडला आणि तो अभिनय माझ्या पूर्ण याच्यामध्ये बसला. म्हणजे मला तो सट होऊ शकतो असं मला वाटलं की त्यावेळेस तेव्हापासून मला तो विचार सुचला की आपण हा बापूजीचा पार्ट. मग अविनाशला हा विषय मी मांडला तर त्यांनी पण सांगितलं हा रोहित, हा जो तुझा जो पार्ट आहे हा आपल्याला मॅच होऊ शकतो आणि तू त्याच्या लायकीचं करू शकतो का? तर तेव्हापासूनच मी 1-2 व्हिडिओमध्ये आलो आणि मला खरंच ती ऍक्टिंग अविनाशनी भरपूर शिकली आणि लगेच सगळं येऊन गेलं मला त्या गोष्टीचा. म्हणजे खूप कॉन्फिडन्स आला. तेव्हापासून मी तो विषय शिकलो. तर अभिनयाची काही पार्श्वभूमी होती का? अगोदर काही काम वगैरे केलं होतं? काहीच नाही, काम नाही, काय नाही. फक्त माझ्या मित्राला 1-2 वेळेस कॉन्टॅक्ट केला, त्याला विचारलं कसं करायचं, त्यांनी मला सगळं व्यवस्थित सांगितलं असं असं करायचं आणि तेव्हापासूनच सुरुवात झाली. आपल्या भविष्यामध्ये काही करण्याचं प्लॅनिंग आहे चित्रपटामध्ये, मालिकामध्ये? नक्कीच प्रयत्न असेच राहतील माझे आणि योग आला तर तुमच्यासारख्याच आमचा आशीर्वाद असला तर नक्कीच आपण प्रयत्न करू करायचं. तुमचे खूप शॉर्ट व्हिडिओ असतात 30 सेकंद किंवा जास्तीत जास्त 1 मिनिटाचे. लॉंग व्हिडिओ मध्ये काही करण्याचा काही मानस वगैरे आहे? हा, लॉंग व्हिडिओ काढायचा खूप वेळा प्रयत्न करतोय. पण विषय असा आहे की आपल्याकडे शेती आहे 8-10 एकर. बरोबर. आणि वडिलाचा विषय आहे की हा व्हिडिओचा विषय मध्ये काही नसतं, त्या विषयाकडे करून आपण थोडं शॉर्टचाच विषय करतोय. म्हणजे सांगायचं म्हणजे की तात्पर्य असंच की आपल्याला इकडचं काम करून ते करावं लागतं, त्याच्यामुळे आपला हा लॉंग व्हिडिओ होऊ शकत नाही. पण प्रयत्न याच्यानंतर आपण करणार. खूप थोडक्यात स्ट्रगल आहे. तुम्ही जरी म्हणत असले अगोदर सोपं आहे, तसे खरंच हे सोपं नाही. एक कंटेंट क्रिएटर म्हणून मी समजू शकतो की एवढं काही सोपं नसतं. घरच्यांचा विरोध असतो, स्ट्रगल असतं, माणसाला कन्फ्युजन असतं. कधी कधी बऱ्याचदा वाटतं की अरे आपला एवढा वेळ चालला, करावं की नाही करावं. बरोबर आहे की नाही? आणि एवढं सगळं मानसिक सगळं हे हँडल करून तुम्ही हे सगळं कंटेंट क्रिएट करताय
आणि लोकांचाही तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आशा आहे की तुमचं जे रील्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल अशा आमच्या असं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की हे आपले जे प्रेक्षक आहेत तुम्हाला बघणारे ऑडियन्स आहेत तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? त्यांच्यासाठी माझा एवढाच एक संदेश असेल, प्रत्येक माणसाने नक्कीच शेती व्यवसायात आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेच, पण बाहेरच्या प्रेक्षकाला माझं सांगणं आहे सगळ्यांनी हा व्यवसाय करावा. आणि कोणता व्यवसाय करत असतील तर ह्या लाजायला नाही पाहिजे व्यक्तींना, कारण जो माणूस लादला तो मागं राहिला. तुम्हाला तर माहित असेल एक मन आहे मागच्या माणसाची, जो लादला तो मेला, असं एक मला तरी वाटतंय. बरोबर. लाजला तो संपला. बरोबर. कारण मी प्रत्येक वेळेस गेलो तर बरेच जणांना सांगतोय की मित्रांनो आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर आलोय, तुम्ही पण नक्कीच या. कारण हा विषय आहे, कारण ह्या प्लॅटफॉर्मवर जे लोक जातात याच्यामध्ये खूप म्हणजे ओळख होते माणसाची, माणसाचा एक चेहरा बनतो. सगळ्या गोष्टी काही पैशासाठीच नसतात. या ठिकाणी आपला छंद जोपासणं गरजेचं असतं. या ठिकाणी आपल्याला नाव पण मिळतं, लोक ओळखतात. आज तुम्ही सांगितलं की बापू म्हणून आपल्याला लोक ओळखतात, तर ते एक छान फिलिंग येते. मला एक शेवटचं विचारायचं आहे की हे सगळं करत असताना मला तो प्रश्न विचारता आला नाही अगोदर, तो मी रिपीट करतोय. हे जे स्ट्रगल आहे मनापासून सांगा की खरंच रील स्टार वरती ज्यांना यायचं त्यांनी आलं पाहिजे का, आणि येण्यासाठी त्यांनी काय काय मनाची तयारी केली पाहिजे, एवढा सगळा स्ट्रगल तुमचा बघ. तर माझं आपल्या प्रेक्षकांना सांगणं आहे, जे व्हिडिओ बघत असतील त्यांना पण नक्कीच सर्वांनी कोणता बी प्लॅटफॉर्म निवडताना पहिली सर्वात महत्वाची गोष्ट, सगळ्यात मेन प्रश्न की लाजला नाही पाहिजे. जो माणूस लादला तो मेला. कारण माझं उदाहरण आहे, मी जिथं पहिल्यांनी लादलो होतो तर मला असं वाटतं की मला बोलता येईल का, पण ते सगळं मागं केलं मी. आणि आज कुठंतरी समजा आपले व्हिडिओ लोकांपर्यंत जातात, आवडतात, तर लोकांना ते भारी वाटले. थोडं मला तरी वाटतं मी सक्सेस झाल्यासारखं वाटतंय. बिलकुल. तर मला एवढं सांगायचं मित्रांनो, लादला तो मेला. माणसांनी लाजायला नाही पाहिजे. कोणताही व्यवसाय करत असला तर त्या माणसांनी तो व्यवसाय सहज हस्तापाणी करून घ्यावा. तो माणूस 100% सक्सेस होऊ, ही माझी खात्री गॅरंटी आहे. नक्कीच. या ठिकाणी रोहित भाऊनं रील्स इन्स्टाला एक व्यवसाय म्हणून निवडले आणि लाजला तो संपला असं त्यांचं सांगणं आहे. मला शेवटचं एकदा सांगा, म्हणजे आपण आता शेवटचा म्हणतात, तिसरा आपला प्रश्न आहे, तुमचा फेवरेट कॉमेडी रील स्टार, म्हणजे तुम्ही कॉमेडी रील्स बनवता म्हणून मी विचारतोय की तुमचा फेवरेट कॉमेडी रील स्टार कोण आहे? माझा आवडता रील स्टार आणि आवडता कॉमेडी अवधूत पौळ, नांदेड. त्यांचं बी माझं एवढंच वेज आहे आणि खूप छान त्यांचे व्हिडिओ असतात. ग्रामीण भागातले सगळे, आणि पूर्ण त्यांचं जे आहे ग्रामीण भागातलं आहे, आपल्या प्रेक्षकाला सुद्धा माहित असेल, अवधूत पौळ, नांदेड. आणि तुमचा? माझा फेवरेट स्टार हे आहेत रोहित उगले. बरं, तुम्ही आपल्या सगळ्या पॉडकास्ट मध्ये खूप कमी बोललात, तर मला तुम्हाला एक शेवटची विनंती करायची की तुम्ही एक नाव घ्या आणि या नावाने आपण पॉडकास्टचा एंड करू. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, रोहित पाटलांचं नाव येते, सर्वांना रामकृष्ण हरी. आता यांना एक नाव घ्यायला. नक्कीच. रोहित भाऊ तुम्ही पण एक नाव घ्या. हिरव्या गार मैदानामध्ये खेळत होतो क्रिकेट, कल्पनाला पाहिलं, पडली माझी विकेट. वा वा वा. या ठिकाणी खूपच हसत खेळत असा आपला हा पॉडकास्ट झालेला आहे. कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा की हा पॉडकास्टची मुलाखत आपल्याला कशी वाटली. आपल्या प्रतिक्रिया आणि जास्तीत जास्त शेअर हे आम्हाला नवीन पॉडकास्ट करण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करत असतं. आज या ठिकाणी तुम्ही आलात, आमच्याशी दिलखुलापणे बोलला, मोकळेपणाने बोललात. तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.